आज माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा. या आनंदात मी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी रेडी झाले. मी माझ्या वहिनीसोबत वटवृक्षाची पूजा करण्यासाठी लेस्टरमध्ये लोकेटेड असलेल्या राम मंदिरात गेले. तिथे सर्व स्त्रिया साज शृंगार करून आपले पतीच्या दीर्घायुष्य व 7ही जन्म हाच पती मिळू दे हे मागणं मागण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आले होते. मीही वटवृक्षाची पूजा केली. सावित्रीची ओटी भरून आरती केली आणि सुतगुंडीने वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घातली. नंतर हात जोडून वटवृक्षाला व सावित्रीकडे माझ्या अहोंसाठी निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि 7ही जन्म हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना केली. भोवती असलेल्या स्त्रियांना हळदी कुंक करून 5 स्त्रियांना फळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राम मंदिरामध्ये जाताच मन शांत आणि प्रसन्न झाला. सर्व देवी देवतांच्या पाया पडून माझ्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली. शेवटी सर्वजण आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. मी वहिनीसोबत फोटोशूट करत असताना अद्दू एका बेबीसोबत फ्रेंडशिप करत तिला तिचे लिप्स, नोज, हेड अँड हेअर दाखवत होता. नंतर मी हे त्याचे फनी मोमेंट्स पाहून घरी आली. घरी येऊन लॉंग डिस्टन्समुळे व्हिडिओ कॉलवर अहोंची पूजा करून त्यांच्या पाया पडले. नंतर त्यांनी पाणी पाजून माझा उपवास सोडला. अशा प्रकारे मी वटपौर्णिमा लॉंग डिस्टन्समध्ये साजरी केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. बाय बाय. भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये.